इथे या ठिकाणी लागलेली आहेत. जन्मशताब्दी वर्ष ज्यांनी या महाराष्ट्रात क्रांती घडवली, किंबहुना देशात एका वाणीनं क्रांती घडवली. वाणी, लेखणी आणि कुंचला याचा अपूर्व संगम असलेलं माझ्या आयुष्यात आलेलं एकमेव नेतृत्व आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे म्हणून म्हणत नाही, मला तुम्ही दाखवून द्या की ज्याची वाणी तेज आहे, ज्याची लेखणी तेजस्वी आहे आणि ज्यांचा कुंचला फटकारे मारणार आहे असं एक तरी नेतृत्व उभ्या हिंदुस्थानात दाखवा. ते नेतृत्व आहे वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं. व्हिजन ज्याला म्हणतात, पुढचं पाहणं, ती दृष्टी त्यांना होती. आणि त्याला कळतो की मराठी माणसासाठी आपण उभं केलंय सगळं. कामगार हा सुद्धा मराठीत माणूस आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठा कोणाचा सहभाग असेल तो कामगारांचा होता, गिरणी कामगारांचा होता. शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या संपाच्या वेळी घेतलेली भूमिका आपण विसरू नका. साहेब सोबत होते. एक दिवसाचा संप लाक्षणिक अप्रतिम झाला होता. आणि मग साहेबांनी सांगितलं की आता संप नको. दुर्दैवानं जहाजाच्या कप्तानांना आहे ना नेहमी सावध राहावं लागतं. आणि त्याला त्या सगळ्या कप्तानांना असलेल्या प्रवाशांना वाचवायचं असतं. बोट किनाऱ्याला लावायची पण असते, जीव पण वाचवायचे असतात. आता जरा आत्मपरीक्षण करून मागे पाहिलं ना, मग लक्षात येईल काय साहेबांनी भूमिका घेतली होती. अरे ताकद दाखवलीत ना, आता विश्वास ठेवा, मी आहे, मी तुम्हाला न्याय देईन, काळजी करू नका. हे आमचं कामगार मैदान परळचं, तिथं ते बोलले. पण कामगारांना काय, कुणीतरी भरकटवणारे असतात. आजही भरकटवणारी लोक आहेत, लक्षात घ्या. तेव्हाही भरकटवलं गेली माणसं. दत्ता सामंत एक युनियनच्या क्षेत्रामधलं जबरदस्त नेतृत्व होतं, ताकदवान होतं. पण दुर्दैवानं कधी कधी आपणच स्वतःच्या प्रेमात पडतो. तुम्हाला जे मान्य ते मला मान्य आहे, कामगारांना सांगितलं. कप्तानांनी असं सांगायचं नसतं. तीच तर खरी हिंमत लागते. आणि मग तेव्हा कुठं थांबायचंय कळलं पाहिजे. डॉक्टर डांगे, कम्युनिस्ट पक्षाचे एसे डांगे, श्रीपाद अमृत डांगे, भारतीय कामगार चळवळीतलं अध्वर्यू नेतृत्व. हे गिरणी कामगारांचा संप झाला होता, ताणला जात होता. 1 रुपया पगारवाढ घेतली फक्त. त्या काळात पगारही कमी होते. 1 रुपया पगारवाढ घेतली, संप मागे घेतला, कामगारांच्या नोकऱ्या वाचवल्या. साहेब नेहमी असंच सांगायचं, ताणू, इतकं ताणू नका की तुटेल. आणि हक्क मागताना कर्तव्याला विसरू नका. केवढी मोठी बोधवाक्य आहे ती, जीवनात अशी हृदयात जपून ठेवली पाहिजे. आणि तुम्ही आम्ही कोण, तर तुम्ही आम्ही भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी जरी असलो तर लक्षावधी कामगारांचं नेतृत्व तुम्ही करता आपापल्या क्षेत्रामध्ये. आज तो कामगार दिशाहीन आहे. साहेबांनी कधी कधी मला उद्धवजीचं खरंच मी ते माझे नेते आहेत म्हणून नाही सांगत, नाही मिळणार असं नेतृत्व. घार हिंडते आकाशी परितीचे लक्ष पिल्ला पाशी, असं नेतृत्व कुठं असेल तर ते आहेत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. एखादं हॉटेल गेलं, अरविंद तुला माहिती आहे का हॉटेल गेलं आपल्याकडनं, हा मला तुझं लक्ष द्या असं मला म्हणतात. म्हटलं मला माहिती असतं, पण मी त्याला दुःख देऊ इच्छित नसतो. मला असं वाटतं की माझ्या नेत्याला मी कशाला ठेवलंय. मग आपण स्वतःला बाजीप्रभू देशपांडे, मावळे, तानाजी बिनाजी म्हणायला लायक नाही आहेत. खिंड लढू, प्राण गेला तर हरकत नाही, पण भागव्याला धक्का लावू देणार नाही अशी शपथ घेऊन उभं राहिलं पाहिजे. तुम्हाला तुमची खिंड लढवायची. अलीकडे एक नवीन बाजार सुरू झाला, तो राजकारणात तर आलाच आहे 8-10 वर्ष, तो आता इकडेही आला कामगार क्षेत्रात. साहेब अतिशय दुःखद गोष्ट आहे. एका बाजूला कायदे येत आहेत 4-4, भंगारात टाकावे असे कायदे आहेत ते सगळे. मूलभूत हक्क हिरावणारे कायदे आले. त्या कायद्यांचं संरक्षण म्हणजे त्या कामगारांचं संरक्षण त्या कायद्यात कुठंच नाही. वेज आहे, हेल्थ आहे, म्हणजे तुमची सुरक्षा आहे. या सगळ्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, आम्ही मिनिमम वेजेस अख्ख्या देशभर देऊ, पण ते देताना
कदाचित हातात येणारा पगार कमी होईल कारण आम्ही प्रॉव्हिडंट फंड सुद्धा कापणार आहोत. कापा, कोण नको म्हणतं. मिळतंय का हा प्रश्न आहे. का जरा नोएडामध्ये आंदोलन काल परवाकडे, का राज्याच्या मुख्यमंत्र्याला यावर मध्यस्थी करावी लागली आणि कसं शरण जावं लागलं. मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे की हे सगळं सांगताना बाजार कसा मांडला. अलीकडे या देशाचं नेतृत्व करणारा एक पक्ष आहे, आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. माहित आहे ना कोण, कुठला पक्ष आहे. अरे कोणता पक्ष आहे, जरा मोठ्याने बोला ना, घाबरायचं काय. जो डर गया हो, मग कशाला घाबरता. त्या भारतीय जनता पक्षाने एक नवीन पाऊल उचललं, कायदे तर आणलेच आणि नवीन त्यांची एक पहिली, खरं तर भारतीय मजदूर संघ ही त्यांची युनियन, भारतीय मजदूर संघ नाही काढला. आता एअरपोर्टला कुठलं तरी एक नवीन युनियनचं नाव द्यायचं आणि सत्तेचा इतका मोठा गैरवापर करायचा. युनियनला मान्यता देताना विचारलं जातं की बाबा या युनियनची एकूण सदस्य संख्या किती, त्यांचे मेजॉरिटी आहे का, त्यांच्या बाजूने कामगार आहेत का, ते सातत्यानं सोबत आहेत का, ते कायदेशीर दाखवावं लागतं, वर्गणी सहित दाखवावं लागतं की इतके वर्ष हे सतत वर्गणी देऊन आमचे सभासद आहेत. तर मग त्याला मान्यता मिळते. मान्यता मिळाली तर त्याच्यानंतर येणाऱ्या सुविधा मिळतात, मग कार्यालय मिळतं, आणखीन काही मिळतं. मुंबईच्या विमानतळावर भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः जातात. कुठल्या तरी 4 टवाळखोर लोकांना, दंगेखोर लोकांना, गुन्हेगारांना सोबत घेऊन जातात आणि एका दिवसात मुंबई विमानतळावरचे अधिकारी त्यांना कार्यालय बहाल करतात. त्यांना दिलं म्हणजे दाढीवाल्यांना कळलं की आपल्याला पण मिळालं पाहिजे, ते दाढीवाले तिकडे गेले. ही कामगार चळवळ आहे का बाजार आहे. इंडिगो मधल्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत भांडलो. रिजनल लेबर कमिशनला तोंडावर सांगितलं तुम्ही विकले गेलात का. काल परवा आलेल्या युनियन बरोबर आमची बॅटर त्यांच्यासमोर चालू आहे, चर्चा सुरू आहे. रिकन्सिलिएशन म्हणतात, वाटाघाटी करून बाबा मिटवावं. असं असताना कुठेतरी एक युनियन येते, ती कधी आली माहिती नाही, तिच्याकडे मेजॉरिटी आहे माहिती नाही, मॅनेजमेंटला वरून दबाव येतो, तो दबावले मॅनेजमेंट पण हजर राहते, त्यांच्यासोबत करार करतात. आमच्या वाटाघाटी तशाच चालू आहेत आजही. आणि इंडिगोचे कामगार घेऊन गेले. आज इंडिगोच्या कामगारांना न्याय मिळाला नाही हे जाहीरपणे सांगतो. आम्ही देत होतो. हा संजय कदम तिकडे पाहत होता इंडिगोला. आम्ही 4,000 रुपयाची वाट बघितली, ते 2,000 म्हणतो, आम्ही 2,500 3,000 वर कॉम्प्रोमाइज करायला तयार झालो होतो. नाही ऐकलं, गेली युनियन तिकडे काढलं, झेंडा लावला. आज कामगारांना 2,000 रुपये सुद्धा मिळत नाहीत आणि अनेक कामगारांना काढून टाकलं. म्हणून सावध व्हा, कुणाचा झेंडा खात्यावर घ्यावा. वंदनीय शिवसेना प्रमुख आशीर्वाद दिला ना, आयुष्यभर सोनं होतं जीवनाचं. आज उद्धवजी ठाकरे साहेब एकमेव माणूस आहे. केंद्रामध्ये जेव्हा मी बोलतो तुम्ही टाळ्या वाजवल्यात मागाशी, मला कळलं की दाखवल्यानंतर, पण कशात आलंय धैर्य, कुणी दिले हे सामर्थ्य, कुणामुळे तिथे पोहोचलो मी, कुणी मला मंत्री केलं होतं, याची जाणीव तर ठेवा जरा. कृतज्ञतेचा भाव तरी जरा ठेवा. कशासाठी पाठवलंय, सत्ताधाऱ्यांची भजनं करायसाठी. आम्ही सत्ताधाऱ्यांची भजनं करायला तिथे गेलो नाहीत. चांगलं असेल तर त्याला चांगलं म्हणू, पण याद राखा, जर वाह्यातपणा केलात तर आवाज उडून तिथल्या तिथे तुम्हाला तोड जबाब दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कायदे केले तेव्हाही मी बोललो. हे उद्धवजींच्या मार्गदर्शनामुळे, ताकदीमुळे ते. माझा नेता माझ्या सोबतही भावना आहे, हा विश्वास आहे. सबका साथ सबका विश्वास. ढोंगी विश्वासघात करणं हे तुमचं उद्दिष्ट असतं. आणि म्हणून भारतीय कामगार सेना म्हणून साहेब तुम्हाला आज शब्द, तुमचं भांडण नाही, मला जाहीरपणे सांगतो, साहेबांनाही वाटतं भारतीय कामगार सेना रस्त्यात उतरली पाहिजे. उतरणार ना, जो उतरणार ना. बाल्कनीने मी थंड का असते. मुळात हे उतरणं आवश्यक आहे. एक मे आता महाराष्ट्र दिन येईल, कामगार दिन येईल. साहेबांना नाही वाटत करे आपली भारतीय कामगार सेना
भारतीय कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पहिली एक जाणीव ठेवायची, ती म्हणजे मी कोण असेल, अध्यक्ष, चिटणीस, जे काय ते आहे, पण कुणामुळे? भारतीय कामगार सेनामुळे. भारतीय कामगार सेना कुणामुळे? शिवसेनेमुळे. शिवसेना कुणामुळे? उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंमुळे शिवसेना. ती खरी शिवसेना. त्या शिवसेनेचे आपण पाईक म्हणून वागलं पाहिजे. माझी शिवसेना न्याय देणारी आहे, अन्याय करणारे नाही, अन्यायावर तुटून पडणारी शिवसेना आहे. काल पलाकडे काय झालं जे साहेब भाष्य करतील, मी तो विषय आणणार नाही, पण साहेब तुम्हाला एक विनंती करतोय. आता अलीकडे आरक्षण हे ते सगळीकडेच जातीपातीचे आरक्षण सुरू आहे सगळं. त्या लढ्यामध्ये कामगार क्षेत्रात सुद्धा महिलांची संख्या मोठी झालेली आहे. आम्ही मागच्या वेळी तुम्ही मला अनुमती दिली, धन्यवाद, आभार मानतो, की आता आपल्या MIDC क्षेत्राने आपल्याला कार्यकारिणी करायची आहे. त्या कार्यकारिणीमध्ये महिला सुद्धा असल्या पाहिजेत, कारण अनेक ठिकाणी महिला, बऱ्याच ठिकाणी महिला नोकरीवर काम करतायत, नोकऱ्या करतायत, आणि म्हणून त्या दृष्टीने आपण आम्हाला आशीर्वाद द्या. उभ्या महाराष्ट्रात प्रत्येक MIDCला भारतीय कामगार सेनेचं विंग सुरू केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. म्हणून आता माझं भाषण थांबवताना एवढंच सांगतो, साहेब तुम्ही आलात, आनंद तर होतोच, पण त्याच्या पलीकडे एक गोष्ट वाटते, कर्तव्याची सारखी जाणीव होत राहते. तुम्हाला कल्पना नसेल, आम्ही जेव्हा मातोश्रीवर जातो ना, तेव्हा इतकं प्रबोधन होत असतं ना, बोलता बोलता पटकन एखादा शब्द बोलतील, बोलता बोलता एखादी गोष्ट सांगतील. अर्जुनाला तिसरा डोळा दिसला, पक्षाचा डोळा दिसतो तसं त्यांना दिसत असतं, आणि सरळ सांगतात मग पुढे काय घडणार ते, असंच घडत असतं. वंदनीय शिवसेना म्हणून असंच सांगायचे. तेव्हा गिरणी कामगारांना सांगितलं होतं नकारे जाऊ. आज अखंड तो उद्योग उद्ध्वस्त झाला. आमची मुंबई, आज त्या मुंबईत कारखाने कुठे आहेत? एका दुसरा LNTचे जिथे 4-4, 5-5 हजार होते तिथे आता 400-500 लोक आहेत. महिंद्रा ट्रॅक्टर्स मध्ये सगळीकडे बंद. त्यांच्या मालकांचं धोरण असंच आहे, ती जागा, लँड बँक ज्याला म्हणतात, ते जमिनीवर लक्ष आहे आता, आणि म्हणून सगळे कारखाने बंद करण्याच्या मागे आहेत. ते बंद करण्याच्या मागे त्यांना आशीर्वाद वर्षांचे, आणि मुंबईत आणि महाराष्ट्रातनं उद्योग पळवण्याचे धंदे जेव्हा चालतात तेव्हा विसरू नका बरं, याच सरकारनं शेतकऱ्यांसाठी कायदे केले होते. शेतकऱ्यांनी टोकाचं आंदोलन केलं असं समजू नका. आता काय झालंय, चट्टावरच्या शाब्दासारखी आंदोलन आवडतात लोकांना. 2 तास बसा, हे केलं, धरणं झालं, आंदोलन नाही होणार. आंदोलन असं करावं लागेल, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करावं लागेल. जे शेतकऱ्यांनी करून दाखवलं. ह्या देशाच्या नाण्याची 2 बाजू, शेतकरी आणि कामगार. शिवसेना प्रमाणे गोष्ट दिली, ती घोषणा दिली होती ना, जय जवान जय किसान जय कामगार. तो जय कामगार खऱ्या अर्थानं कामगार म्हणून उभं राहूया, न्याय देण्यासाठी उभे राहूया. वार्षिक सभा नुसत्या चघळण्यासाठी नाहीत, तर धोरणात्मक निर्णय घेऊन पुढे जाण्यासाठी आहेत. आणि त्या धोरणात्मक निर्णयामध्ये आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन इतकं मोलाचं असेल की जितकी भारतीय कामगार सेना मोठी होईल तितकी माझी शिवसेना मोठी झाली पाहिजे. हा शपथ घेऊन आपण सगळ्यांनी आज जायचंय. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. साहेब तुमचे आशीर्वाद असेच राहूया अशी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद सावंत साहेब. यानंतर आपण साहेबांचा इथे सत्कार घेणार आहोत. पोडियम